माझं नाव निलिमा. मी दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. मी स्वतःला नेहमी फिट ठेवण्याचा प्रयत्न करायचे. मी जास्तीत जास्त शॉर्टच कपडे घालायचे. माझ्या घरचे मला यासाठी खूप ओरडत होते, पण मी कोणाचं देखील काहीच ऐकत नव्हते. मी सुंदर असल्यामुळे कॉलेजची सगळी मुलं माझ्या मागे लागायची. त्यातील हँडसम आणि स्मार्ट मुलांसोबत मी अफेअर करायचे आणि मला कंटाळा आला की मी त्यांना सोडून देत असे. असं माझं अनेक मुलांसोबत अफेअर होतं. मला घरातून खर्च करण्यासाठी पैसे मिळत नव्हते, म्हणून मी रोज एका नवीन मुलासोबत फिरून माझी हौस मोज भागवत होते. मी अशाच मुलांसोबत मैत्री करायची जे दिसायला हँडसम आणि श्रीमंत असे. कोणी मला शॉपिंग करून द्यायचं तर कोणी मला चित्रपटाला घेऊन जायचं. मी रोज नवनवीन मुलांसोबत हॉटेलवर जायचे आणि माझी इच्छा पूर्ण करून घ्यायचे. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. घरात आईचं आणि वहिनीचं काटकसरीवरून नेहमी भांडण व्हायचं. कुठलीही वस्तू संपली की आई सगळा राग माझ्या बहिणीवरच काढायची. मला या सगळ्यांचा खूप कंटाळा आला होता. मी 3 भावांची एकुलती एक बहीण होते, तरीही त्या घरात माझी कुठलीही हौस पूर्ण होत नव्हती, कारण माझे 3 भाऊ कमी शिकलेले होते आणि मजुरीचे काम करत होते. आमच्या घरात डाळ भातच मोठ्या मुश्किलीने शिजत होता, मग ते माझी हौस कुठून पूर्ण करणार होते. माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप श्रीमंत होत्या. त्यांच्याकडे मोबाईल असायचे. माहीत नाही मोबाईलवरून त्या रोज किती मुलांसोबत बोलत असते. माझी फॅमिली मात्र गरीब असूनही संस्कारी होती, त्यामुळे त्यांनी मला पुढे शिकू दिलं नव्हतं आणि मला मोबाईलही दिला नव्हता. पण आजकालच्या जमान्यात मोबाईल किती स्वस्त आहे आणि सर्वांकडेच असतात. जेव्हा आम्ही मैत्रिणी एकत्र भेटायचो तेव्हा माझ्याशिवाय सगळ्यांकडे मोबाईल असायचे. त्या मला चिडवायच्या का एवढी मोठी झालीस आणि तुझ्याकडे साधा मोबाईल देखील नाही. मी जेव्हा घरी मोबाईल मागितला तेव्हा घरचे म्हणाले की तरुण मुलीकडे मोबाईल असला की ती बिघडते. त्यांनी मला मोबाईल द्यायला साफ नकार दिला. पण मला मात्र कसल्याही परिस्थितीत मोबाईल हवाच होता, कारण आता बिघडणं माझी मजबुरी झाली होती. मला माझ्या घरच्यांसारखं गरिबीत जगायचं नव्हतं. गरिबाला समाजात काहीच किंमत नसते, त्यांना तुच्छ लेखलं जातं आणि कुणीही त्यांची मदत करत नाही. त्यामुळे माझं असं मत झालं होतं की स्वतःला एवढं काबिल बनवायचं की कोणापुढे हात पसरण्याची वेळ येता कामा नये. त्यासाठी आपल्याला कुठल्याही थराला जावं लागलं तरीही चालेल. मी घरात मोबाईलसाठी हट्ट धरून बसले होते, पण कुणीही माझं ऐकत नव्हतं. माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं होतं. तो त्याच्या संसारात पूर्णपणे मग्न होता. त्याच्या बायकोचं आणि आईचं जराही पटत नव्हतं. बहुतेक आपण गरीब लोक असेच असतो. छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण्यात आपलं आयुष्य व्यर्थ घालवतो. मला असं वाटायचं की गरीब लोक फक्त भांडण्यासाठी जन्माला येतात आणि श्रीमंत लोक मौज मजा करण्यासाठी. मी मोबाईलच्या हट्टासाठी खाणं पिणं सोडलं होतं. कोणाशी नीट बोलत नव्हते. माझं हे वागणं पाहून अखेर आईने तिचे छोटे कानातले विकून मला मोबाईल घेऊन दिला. आईने मला याआधी खूप समजावून सांगितलं होतं की ही माझी पहिलीच महागडी आणि चैनीची मागणी होती. आमचं घर वडिलांच्या कमाईवर चालत होतं. मोठा भाऊ घर खर्चासाठी पैसे देत नव्हता. तो सगळे पैसे आपल्या बायकोच्या हातात द्यायचा. माझे धाकटे 2 भाऊ काहीच काम करत नव्हते. ते फक्त मित्रांसोबत बाहेर वेळ घालवायचे. आता मला श्रीमंत मुलांना जाळ्यात अडकवण्याचे साधन मिळाले होते. मी बाहेर मुलांसोबत मैत्री करत होते आणि त्यांच्याशी तासनतास मोबाईलवर बोलायचे. आता मी रोज नवीन मुलांसोबत फिरायला जाऊ लागले. ते माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करत होते. मी घरच्यांना मैत्रिणीकडे जाते असं खोटं सांगून बाहेर पडायचे. कधी कधी घरचे विचारायचे की तू एवढ्या महागड्या वस्तू कुठून आणतेस. तेव्हा मी त्यांना सांगायचे की मैत्रिणीने गिफ्ट दिले आहेत. मला आता मुलांसोबत रात्र घालवायला खूप आवडू लागलं होतं. माझं मन भरेल तेव्हा मी त्या मुलाला ब्लॉक करायचे आणि दुसऱ्याशी फ्लर्ट करायचे. एक दिवस बाबा माझ्या लग्नासाठी मागे लागले, पण मला मात्र लग्न करायचं नव्हतं, कारण लग्नात खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मी त्यांना म्हणे की मी तुमची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे मला हुंड्यात खूप पैसे आणि दागिने दिले पाहिजेत जे तुमच्याकडे नाही आहेत. त्यामुळे लग्नाचा विचार करू नका. माझं बोलणं ऐकून वडील शांत बसले. मला मात्र अजून खूप मुलांना फ्लर्ट करून पैसे कमवायचे होते आणि श्रीमंत व्हायचं होतं. मी मित्रमैत्रिणींना दर आठवड्याला पार्ट्या देत असते. माझ्या घरच्यांना अजून ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. मला माझं आयुष्य सुंदर वाटू लागलं होतं, कारण मी एवढे लालची झाले होते की मी स्वतःच्या इज्जतीशी खेळत आहे ही माझ्या लक्षात सुद्धा येत नव्हतं. एक दिवस मी 2 दिवसांच्या सहलीवरून परतले तेव्हा मला समजलं की माझं लग्न ठरलं आहे. मला आता लग्नात अजिबात रस नव्हता. आई म्हणाली की मुलाला तू खूप पसंत आहेस. ते खात्यापित्या घरचे लोक आहेत, ते तुला खूप सुखात ठेवतील. मला आईवडिलांचा खूप राग आला, कारण त्यांनी मला न विचारता लग्न ठरवलं होतं. मी खूप नाराज होते. पण जेव्हा बाबाने मला मुलाचा फोटो दाखवला तेव्हा माझ्या तोंडाला मात्र पाणी सुटलं. मुलगा खरंच खूप हँडसम आणि स्मार्ट होता. माझं लग्न झालं, पण लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा माझ्याजवळ आला नाही. त्याने माझ्याकडे बघितलंही नाही. माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप भावना दाटल्या होत्या. त्याला मिठीत घेऊन प्रेम करण्याची इच्छा होती, पण त्याने मात्र प्रतिसाद दिला नाही. ती रात्र मी जागून काढली. असेच दिवस जात होते. सासरी कशाची कमी नव्हती.
आता मला चांगलं जीवन जगण्यासाठी कोणाशी रात्र घालवावी लागत नव्हती. पण माझ्या नवऱ्याबद्दलची शारीरिक इच्छा अपूर्णच राहत होती. नवरा खूप चांगला माणूस होता, मोठ्या पदावर कामाला होता, पगारही चांगला होता, पण तो मला शरीर सुख देऊ शकत नव्हता. मी शरीर सुखासाठी तडफडत होते. म्हणून मी आपली सोय शेजारच्या रोहित नावाच्या माणसासोबत केली. त्याचंही नवीन लग्न झालं होतं. मी त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्याच्याकडून आपली भूक भागवू लागले. मी मार्केटला जाते असे खोटं सांगून त्याच्या घरी जायचे. तो म्हणायचा की तू माझ्या बायकोपेक्षा सुंदर आहे. सासरचे सगळे आपापल्या कामात व्यस्त असायचे. विधवा सासू पूजेत असायची, जाऊ घरकामात आणि दीर लॅपटॉपवर ऑफिसच्या कामात असायचा. त्यामुळे कोणाचंही माझ्याकडे लक्ष नसायचं. एक दिवस अचानक रोहित गायब झाला. त्याच्या घराला कुलूप होतं. मी पुन्हा एकटी पडले. माझा नवरा मला म्हणायचा की आपल्या दोघांमध्ये ही गोष्ट कोणाला सांगू नको, नाहीतर मला मान खाली घालावी लागेल. एक दिवस अचानक त्याचा अपघाती मृत्यू झाला. मला वाईट वाटलं, पण मी विचार करत होते की मला सुख तर मिळत नव्हतं, मग मी का दुःखी हो. पण मला सासरच्या घरातून बाहेर काढतील का या विचाराने मी टेन्शनमध्ये होते. मला पुन्हा त्या गरीब घरात जायचं नव्हतं. नवरा वारून 1 महिना झाला होता. घरच्यांनी मला नेण्यासाठी येतो असं म्हटलं, पण मी त्यांना नकार दिला. 2 महिने झाले तरी सासूने मला बाहेर काढलं नव्हतं. एक दिवस मी जावेच्या खोलीसमोर जात असताना मला विचित्र आवाज आला. मी फटीतून पाहिलं तर जाऊ आणि दीर एकमेकांच्या जवळ होते. ते पाहून माझ्या भावना पुन्हा उफाळून आल्या. माझी नजर आता दीरावर होती, जो की खूप हँडसम आणि मजबूत शरीराचा होता. एक दिवस सासू आणि जाऊ एका अंत्यविधीसाठी 2 दिवसांसाठी बाहेर गेले. मी संधी साधून स्लीवलेस नाईट गाऊन घालून आणि मेकअप करून दीराच्या खोलीत जेवण देण्याच्या बहाण्याने गेले. तो माझ्याकडे बघतच राहिला. मी त्याला जाऊन चिकटले आणि आम्ही रात्रभर एकत्र होतो. दीर म्हणाला, तू माझ्या बायकोपेक्षा सुंदर आहेस, आता तुला या घरातून जाऊ देणार नाही. अशा तऱ्हेने माझी सोय झाली. दरम्यान रोहितचाही फोन आला आणि मी त्यालाही भेटायला जाऊ लागले. अचानक एक दिवस मला चक्कर आली. सासूने हॉस्पिटलमध्ये नेल्यावर समजलं की मी प्रेग्नेंट आहे. सासूने विचारलं, मुलगा मरून 6 महिने झाले, मग हे कोणाचं मुलं आहे. मला भीती वाटली, म्हणून मी दीराचं नाव सांगितलं. सासू शांत झाले. तिने विचार करून घरी सांगितलं की मोठ्या सुनेला मूल होत नव्हतं, पण आता घराण्याला वारस मिळणार आहे, त्यामुळे हे मूल माझ्या मोठ्या मुलाचंच आहे असं समजायचं. सासूने जावेची समजूत काढली. जाऊ भोळी होती, तिने आम्हाला माफ देखील केलं. काही दिवसांनी मी एका सुंदर मुलाला जन्म दिला. आई झाल्यावर माझ्या वागण्यात खूप फरक पडला. मला आता कशाची हौस राहिली नव्हती, की शरीर सुखाची ओढ नव्हती. मला फक्त माझ्या मुलाची ओढ लागली होती. मी आणि माझी जाऊ दोघी मिळून बाळाची काळजी घेत होतो. मी आता खऱ्या अर्थाने एक स्त्री झाले होते. सासू माझ्या चांगल्या प्रकारे सांभाळ करत होती, कारण मी तिला घराण्याचा वारस दिला होता. धन्यवाद मित्रांनो. आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका.